नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील कुमार परीट, कराड. आज आपण इयत्ता 9वीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील 4थे प्रकरण आर्थिक विकास याचा पहिला भाग अभ्यासणार आहोत. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यश अपयश, बँकांचं राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवीन आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने आपण अभ्यास करणार आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होतं. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणत्याही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधनं खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधनं समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारतानं प्राधान्य दिलंय. या अर्थव्यवस्थेत आपणास 3 भाग दिसून येतील. एक, सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. दुसरा भाग आहे तो खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, अर्थात त्यावर सरकारी देखरेख आणि नियंत्रण असतं. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. आणि तिसरं क्षेत्र आहे ते म्हणजे संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यामध्ये सुसंवाद असणं गरजेचं असतं. या व्यवस्थेचं एकच उद्दिष्ट असतं, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. या व्यवस्थेमध्ये भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाहीत. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रामध्ये खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणावर पुढे येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आपण पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली. या धोरणानुसार अवजड उद्योग, उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणं आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणं या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं. लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आलं. सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली. यानंतर आपण पंचवार्षिक योजना पाहणार आहोत. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या आणि त्या सोडवण्यासाठी योग्य नियोजनाची गरज होती. 1950 मध्ये भारत सरकारनं नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळानं कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली. ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय.
एखाद्या देशातील साधनसामुग्रीचं प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठीच झाला पाहिजे, हे नियोजनाचं सर्वमान्य तत्व होतं. भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारण उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती. पहिलं उद्दिष्ट होतं राष्ट्रीय उत्पादनात वाढ. दुसरं होतं मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्यानं उद्योगीकरण घडवून आणणं. तिसरं उद्दिष्ट होतं अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा आणि कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. चौथं उद्दिष्ट होतं वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणं. पाचवं उद्दिष्ट होतं प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणं. सहावं उद्दिष्ट होतं वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. सातवं उद्दिष्ट होतं कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणं. आठवं उद्दिष्ट होतं दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणं. नववं उद्दिष्ट होतं सामाजिक सेवांचा विकास करणं आणि 10वं उद्दिष्ट होतं आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणं. 1951 ते 1956 या 5 वर्षातली पहिली पंचवार्षिक योजना. या योजनेमध्ये शेती, सामाजिक विकास, जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधनं, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिज वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही पहिली योजना होती. 1956 ते 1961 यामध्ये दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या योजनेमध्ये औद्योगिकीकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल, दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली आणि या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाली. 1961 ते 1966 यामध्ये तिसरी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या योजनेमध्ये उद्योग व कृषी विकासाचं संतुलन साध्य करायचं होतं. दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना 1966 ते 1969 साली हाती घेण्यात आल्या. या काळामध्ये तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. चीनचं आक्रमण आणि पाकिस्तानशी युद्ध यामुळे विकासाच्या कामापेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावं लागलं. या गोष्टीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला. 1969 ते 1974 मध्ये चौथी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या योजनेची उद्दिष्टे ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ही योजना अपेक्षा इतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकरांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले. 1974 ते 1979 या साली 5वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. या योजनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणं, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचारांच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा आणि दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी
एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे नमूद करण्यात आली आहेत. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला. नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली. 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. या सरकारनं साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचं नियोजन सुरू केलं. 1980 ते 1985 या सालामध्ये 6वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती. अर्थव्यवस्थेच्या विकासदरात लक्षणीय वाढ करणे, गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, लोक छोटे कुटुंब पद्धती स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. 6व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम राबवण्यात आले: एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि सलेम पोलाद प्रकल्प. 1985 ते 1990 साली 7वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या योजनेचा भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर होता. विकास आणि आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्ट होती. या योजनेत पुढील कार्यक्रम हाती घेण्यात आले होते: जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. 1992 ते 1997 या दरम्यान 8वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला. योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती: राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. या योजनेमध्ये पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले: प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना. 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्रांचं महत्त्व वाढलं. 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेत दिसते. 1997 ते 2002 या सालामध्ये 9वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आला. आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. बांधकाम आणि दळणवळण या क्षेत्रामध्ये वाढ झाली.